वास्तविक पाहताना चांगलं बोलले अतिशय चांगलं. आणि त्यामुळे आणखी एक गोष्ट होती की अपराधी पिक्चर आमचं एक मुखर्जी फिल्मिस्टारमध्ये पाहिजे. आणि पहिल्यांदा त्याला काय वाटतं, कारण माझ्या डायरेक्शन बद्दल तिथे बोलणं झालं तर मला पिक्चर बोलले आणि त्यावेळेला रामसिंग होते. तेव्हा त्यांनी रामसिंग बोलला होता तर ते म्हणाले मी पिक्चर बघू पण मी झोपणार आणि पिक्चर जर बरं वाटलं मला तर उठील नाहीतर नाही. मला विचारलं की असं असं आहे त्यांना पिक्चर मी दाखवणार नाही कारण रामसिंग स्वतःसाठी पिक्चर दाखवलं. त्याला पुढे काहीतरी आपल्याला चान्स म्हणजे हिरो व्हावा अशी त्याला वाटत आणि तसं झालं की प्रकाश पिक्चर्सनी त्याला हिरो केलेलं एक पिक्चर केलेलं आहे. माझ्या ते ध्यानात नाही नाव पण त्याला हिरो करून पिक्चर केलं. तर तिथं म्हटलं दाखव की काय होतं त्या तर तिथं दाखवलं. पिक्चर दाखवल्यानंतर ती सुरुवातच त्याची जी झाली ती झोपण्याचं मला खरं मलाही आश्चर्य वाटलं. हा म्हणजे आणि ते उठून बसले की आणि बघायला लागलो. बघता बघताना ते सबंध पिक्चर आणि बघितलं आणि मग म्हणालो की खरंच छान केलं पिक्चर. तर त्याने सुद्धा प्रश्न काढला पुन्हा त्या म्युझिकचा. कारण त्यांना मला ती हिंदी टाईपचं जे असते ना तशी ती पिक्चर आणि कॉमेडी वगैरे आणि त्याने विचारलं बॅकग्राऊंड म्युझिक कोणी केलं. म्हटलं सुधीर नव्हतं आमच्या इथं कंपनीमध्ये आमचं एक म्युझिक डायरेक्टर असला म्हणजे तोच करतो. तर म्हणाले ती अतिशय उत्कृष्ट म्हणजे सुधीरला त्यांनी तिथं कंपनी दिली. आणि नंतर मला स्वतः जे होतं ना मी चांगली त्याला गाणी केली होती. त्याच्या गाण्याच्या बद्दल आमची तक्रार काहीच मला जे अपराधीबद्दल जे वाटतं ते हे होतं की त्याची जशी पब्लिसिटी व्हायला पाहिजे. कारण ते सेकंड हँड पिक्चर सारखं पिक्चर रिलीज केलं कारण मिनरवाला काही माहिती नाही आणि तिकडे मुसलमान एरिया सगळा आणि तिथं अपराधी हे 42च्या काही शक्यता कारण तिथं दुसरी गोष्ट आहे प्रभातचं पूर्वीचं पिक्चर सुद्धा तिथं पडलेलंच आहे. त्यात कंपनीनं ती भांडणं झालेली आहे तिथं लावू नका चंद्रसेना इतकंच लावलेलं आहे आणि त्यानंतर दुसरं पिक्चर फक्त हे आहे आणि त्या बाकीच्या सगळ्या त्या 42 म्हणून मधुवाला घेऊन आला अपराधीसाठी. ती 16-17 वर्षाची 17 लागली पण तेव्हा असं वाटतं बघा तुम्हाला मला असं नक्की वाटलं कारण त्याप्रमाणे मी सकाळच्या स्वराज्यमध्ये लिहिलेले आहे. कारण तिला ज्या वेळेला मी पाहिली पहिल्यांदा काही बोलली नव्हती पुरखा घेऊन आणि तो काढल्याबरोबर वडिलांची जवळ फेमसला बाबुरावांच्या ऑफिसमध्ये आणि ती ज्या डोळ्याने त्यानं पाहिलं ते मी सांगू ना मला प्रेम वगैरे करण्याचं माझ्या याच्यातलं त्या रामकृष्णामुळे नव्हतं नाहीतर तिचे डोळे असे त्यावेळेला दिसले मला आणि ते बघणं जे होतं ना ते इतकं ह्याचं होतं की ही वाटेल ते काम जरी झालं तरी ही उत्कृष्ट काम करेल आणि ते फीचर्स बांधे आणि म्हणून साहेब म्हणून मी सांगितलं ठरली माझी ही राहील 40 साली मुलगी पाण्याच्या ह्याच्यात आणि साहेब मामाने जरी मला सांगितलं नंतर तिची टेस्ट घ्या मी म्हटलं ही टेस्ट घेणार नाही. ही जर तापला आली नाही तर मी धंदा सोडून पुन्हा अंबाजोगाईला पूजा करायला जाईल. परंतु ती आली आणि नंतर तिचं काम झालं. आणखी तिची पिक्चर आमचं पिक्चर लागल्यानंतर तिची 6 कॉन्ट्रॅक्ट प्रत्येकी 1 लाख रुपयाप्रमाणे झाले आणि हा बाप तिचा मला पाय पडायचा वाकून आणि म्हणणार की पेटकर साहेब तुम्ही माझ्या मुलीचं कल्याण केलं आणि म्हणून मी घरी झालो. आणि पुण्याची अशी ही झाली की MNT मध्ये पार्टनरशिप मध्ये पिक्चर करायचं काम इतर आमची बोलणी झाली. तिवारी आणखी ते दुसरा त्यांचा एक स्नेही होता नाव आता विसरलं तर त्यांच्याशी आमची बोलणी सुद्धा झाली की हिनं मधुवाऱ्यांना लाख रुपये घ्यायचे नाही आणि मीही काही घ्यायचं नाही आणि त्यांची सगळी बाकीची पार्टनरशिप आणि पार्टनरशिप मध्ये पिक्चर करायचं कारण त्याच वेळेला तिथं आपला जी काळ आहे दुसरं पिक्चर
पिक्चर कॅमेरामॅन संतोष पिक्चर करत होता. तर तिथं आमची बोलणी झाली. नंतर दिवाळीच्या घरी जर मी जायला लागलो आमची तिथेही ही बोलणी झाली आणि यांच्याशी सुद्धा झाली म्हणजे मधुबालेच्या वडिलाशी. आणि दिल्ली थिएटर्स म्हणून त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी व्हायचं. पण नंतर हकीकत अशी झाली की मला न विचारता त्या वडिलांनी खान अताउल्ला खान सफदर हा म्हणून एक रायटर होता. त्याची लाली चंदन आणि किसान की गाय या 2 कथा घेतल्या आणि त्याला पैसे देऊन त्याला रायटर नेला आणि मला म्हणायला लागले की हे मी फक्त केलं. तर मला राग आला कारण मी थोडस माझी स्तुती करत होता. मी मधुबालेला मोठं हे केलं असं म्हणत होता आणि म्हणून न विचारतोच कथा. तर मला थोडा कथेचा कॉन्फिडन्स आला होता इथे अपराधीच्या बद्दल. पुढे ते जरी हे झालं नाही तरी ती कथा म्हणून जे होतं ना ते चांगल्या लोकांनी सांगितलं की कथेचं फार चांगलं केलं. अर्थात हे झाल्यावर मला राग आला. मी म्हटलं मला न विचारतो तुम्ही केलं. म्हटलं तो एकदम काय बोलला की पेटकर साहेब मैं जो करूंगा वही होगा. आता त्याची वृत्ती एकदम बदलली आणि मला हे सहन करण्याची ताकद नाही. म्हणून मी सांगितलं नाही जमायचं. आणि त्याच वेळेला दुसरी एक गोष्ट आमच्या इकडे झाली की सुधीर मांडगुळकर आणि मी आम्ही कंपनी स्थापन करायची. सुधीर फडके माडगुळकर म्हणजे मोठे गदिमा आणि मी. आणि ते आम्ही त्याची सुरुवातच वास्तविक करताना मराठी पिक्चरनं इथं प्रभात मध्ये करायची ठरली. सीता सुरेंद्रच्या अगोदरच. कारण काय आगेबोडच्या वेळेला एक अनुभव आला होता की कंपनीला बाबुरावच्याकडून जे पैसे मिळायचे त्याची थोडी पंचायत होती आणि जो सेट लावलेला असे आमचा तो 12 दिवसाचं शूटिंग झालं की पुन्हा सेट लावलं तोपर्यंत स्टुडिओ मोकळा असायचा. तेव्हा माझ्या डोक्यात कसं आलं मी साहेब म्हणून सांगितलं की दुसरं एखादं मराठी पिक्चर इथं करायला का देऊ नये. आणि माडगुळकर बद्दल माझा अनुभव असा आला होता की हिंदीला याचा काही उपयोग नाही कारण डायलॉग ते जे त्या आगेबोडच्या शेवटच्या सीनच्या आवडून झालं पण याला मराठीचा सेन्स अतिशय मोठा आहे. आणि म्हणून पहिल्यांदाच काय करतात सुधीर फडकेच्या बरोबर असिस्टंट गजानन वाटवेला घेतला म्युझिकला. आणि हेतू असा होता राम दबाडे हा चलता पुरजा चांगला तो माझा असिस्टंट. त्याला डायरेक्शन म्युझिक द्यायचं ते गजानन वाटवेला मराठी पिक्चरला. आणखी माडगुळकरची मराठी कथा आणि आम्ही प्रोड्युसर्स तिघ. आणि हे प्रभात मध्ये जे आगेबोडच्यासाठी सेट्स लावलेले आहेत कथानं कसं करायचं की त्याच सेटचा उपयोग करायचा आणि इथे प्रोडक्शन आपण करायचं. सीता सोयरची कल्पना नंतरची आहे. तर त्याच्या अगोदर या गोष्टी आम्ही विचार करतो म्हणजे कंपनीला एक पैसा मिळेल आणि काहीतरी तिथे बाकीच्या गोष्टी होऊ शकतील. पण ते झालं नाही कारण त्यांच्या ज्या ऍटिट्यूड होत्या त्यानंतर मग दुसरीकडे केल्या. कारण आम्ही हिंदीतच राहून ते करावं असं आम्हाला वाटत. मधुबालेच्या वडिलांशी सुद्धा त्यामुळे इथं जी कंपनी करायची होती ती पुढे माडगुळकर ज्यावेळेला इथे राहत होते तेव्हा या पैसे जमवणाऱ्या सुधी माडगुळकरची ताकद होती माझी. कारण आम्हाला पैसेवाल्याशी कसं बोलावं काय करावं त्याला गुण करण्याची त्याच्या खिशातले पैसे काढण्याची ताकद सुधीरमध्ये होती. सुधीर गोड बोलणारा सगळ्याशी अतिशय चांगलं वागणारा अशा रीतीच होता. आणि त्यानं त्याप्रमाणे फायनान्सर आणला आणि आमचं ठरलं असं की ते त्या वेळेला मला वाटतं हे सैनिकी जीवनावर कथानक करायचं सुद्धा आमचं जवळजवळ ठरलं. उपाध्याय इथे राहत होता आणि त्या उपाध्याय त्यांचा ग्रामोपाध्याय त्याच्या घर खोलीवर सगळे बसून त्या वेळेला हे ठरलं आणि पिक्चरचं नाव सुद्धा ठरलं. अनाउन्समेंटही झाली. सैनिकी जीवनावरचं नाव काहीतरी त्यावेळेचं होतं म्हणजे त्यांना येत नाही परंतु ते यांचं ठरलं. आणि मग म्हणून मी मधुबालेच्या वडिलाला सडकावलं. म्हटलं आपलं स्वतःच होतंय हिंदी पिक्चर आणि त्यासाठी 60,000 रुपये या माणसानं ते जोशी नंतर तर जोशी म्हणून दादा जोशी कोल्हापूरचे तर ते त्यांना आणलेले होते. आणि आम्हाला ते कोण आहेत काय आहेत त्यावेळेला माहित नव्हतं. आणि मी काय केलं होतं की बाकीचं कम्प्लिशन काय करायचं तर शांताराम बापूंच्याकडे जायचं कारण तिथं हजारे म्हणून एक होता. त्याच्याशी बोललो
की स्टुडिओ रॉस्टॉक हा राजकमलनं द्यावा आणि आम्ही हे पिक्चर करावं. तर सगळ्या आर्टिस्ट हिंदीचे माझ्या माहितीचे होते आणि त्यासाठी त्यांच्याकडे बाकीचं द्यायचं, त्यांनी टेरिटरीज घ्यायच्या आणि बाकी आमची कंपनी सरळ अनाउन्समेंट सुरू झाली सगळ्या याच्यावर. आणि त्याचं कथानं हे घेतलेलं या दृष्टीनं होतं की भारतीय सैनिक कसा असावा या याच्यावर व्हायचं. पण तिचं सगळ्या गोष्टी म्हणून हे आहे हे समजून मी आता उलटशी मांडलं आणि मग मधुबालाला काय बोलतोय ना, मग तिच्याकडे जाणं बिणंही माझं सगळं कमी झालं. पण इथं हे झालं, इथं आणखी दुसरं एक पार्ट येतं की त्या ह्याच्यामध्ये तिकडे मी माझं तोपर्यंत प्रकाशशी माझं कॉन्ट्रॅक्ट झालं. कुठल्या पिक्चर प्रभातचं हे प्रकाशचं मी नंतर केलं शादी केला प्रभात शादी केला. रहमान, गीताबाई आणि पूर्वीचा त्यांचा अरुण हे होता. मला पाहिजे तर राज ठाकूर, प्रकाश फिल्म कंपनी रामराज ज्यांनी केलं ते मला मिळालेलं होतं. तर तिथं एका डब्याला थोडासा लाईट लागलेला, तेवढं शूटिंग पुन्हा करायचं म्हणून मी इकडे गेलो. ते एवढ्या वेळात माडगुळकर महाराजांनी याला सुधीरला काय सांगितलं, पेटकरला यायला वेळ आहे आणि हिंदी पिक्चर सुरू व्हायला वेळ लागेल, तोपर्यंत आपण दुसरे पिक्चर करू मराठी. आणि त्यांनी इथं प्लॅनिंग करून आणि घाणेकर पाठीमागे होते. घाणेकर पूर्वी जे प्रभातला होते ते नंतर पॉलिटिक्स करायला लागले आणि ते तिकडे राहून त्यांची तिकडची संपलेली होती. बाबुराव पंच्याकडे हे नव्हतं किंवा डायरेक्शन होण्यासाठी त्यांनी माडगुळकरला हाताशी धरून सांगितलं की प्रभात फिल्म कंपनी आता बाबुराव पंचेच ताब्यात येते, सगळं तिकडचं जवळजवळ झालेलं आहे आणि तुम्हाला तिथं स्टोरी डिपार्टमेंटला मी बसवतो. म्हटलं माडगुळकर ते हे झाले, जरा काही त्यांना पैशाचा प्रश्न असला की ते खुश व्हायचे. यासाठी त्यांनी काय केलं, वंशपदिका करूया म्हणून आणि खोपट नावाचं एक लांग्या माडगुळकरचं व्यंकटेश माडगुळकरचं कथा घेतली आणि त्याच्या वंशाचा विवाह हे पिक्चर त्यांनी इथं सुरू सुद्धा केलं. मी येतो आणि मी विचारलं, अरे मी सगळं एवढं हजारेशी बोलणी केली, हे सगळं केलं, याचं काय केलं? आणि कारण ते सगळं म्हटल्याबरोबर ते म्हणाले तसं काही नाही, तुमचे पैसे देऊन टाकू. अरे म्हणतो तुम्ही दोस्त माझ्याशी बोलणी करताना याच्यात तुम्ही असं काय म्हणताय? पण म्हणाले नाही. आणि तिकडे माझं भांडण झालं त्या याच्याशी, मी करायचं रेप केलं आणि इकडे याच्याशी ही भांडणं झाली आणि वंशात दिव्याची पण परिस्थिती अशी झाली. ते शॉट ते 12 फ्रेंड्स करायला लागले आणि जे पैसे आणले ते आता काय होतंय, 45,000 रुपये बिल बाळासाहेब पाटलाचं झालं. स्टुडिओ स्टुडिओला घेतलेलं आणि सगळी काही होईना. परत माझ्याकडे ते काही करून तुम्ही हे कसं तरी करा, पिक्चर संपवायचं. मी म्हटलं तू माडगुळकर आणि घाणेकरला घेऊन, कारण माझ्याकडे त्याशिवाय घेऊ नको. पण मला वाटलं की माडगुळकर स्वाभिमानी भयंकर, ते माझ्याकडे काय येणार, कारण मागच्या कथेच्या वेळेला त्याचा माझ्यावर राग होता. प्रभातला साहेब मामांनी मला कथा लक्षात केलं तर त्याचं म्हणणं माझा धंदा तू राहिलास, म्हणजे तूच पॉलिटिक्स केलं. खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती, माडगुळकरनेच लिहावं असं होतं, पण साहेब मामांना ते पटलेलं नव्हतं. ते तिसऱ्या कोणाला बोलण्यापेक्षा म्हटलं मी लिहिलेलं काय होईल, पण तिथं आमचा मतभेद. आणि मग इथं काय झालं की ते घरात म्हणजे आले जे दोघं ते हातात पांढरा रुमाल घालून आले आणि तो विनोदी याच्याप्रमाणे आमचं चुकलेलं आहे, शरण आहे, तुम्ही काय ते करा. मग मी म्हटलं मी फक्त लिहून देईन, मी काय सेटवर येणार तुमचं, कारण मी मोकळा झालो होतो. तर त्यावेळेला मग इथं घाणेकर राहत होते भांडारकर आणि तिथं MK कुलकर्णी तो असिस्टंट होता आणि अनंत आगाशे कांगार म्हणून ते यांचं एक शॉर्ट डिव्हिजन मी लिहून देतो आणि त्याप्रमाणे मी घ्या. त्यानंतर रेस्टॉरंट बघितलं ना तरी त्यांना जसं लिहून दिलंय तसं घेता येत नव्हतं. मग हौसाबाई त्यात फिरायला होत्या, हंसा वाडकर. त्या दिवशी मला तिथं गेलो, तुम्हाला तुम्ही शूटिंग बघायला, मग तिथे गेलो तर मला म्हणाले पेटकर साहेब कशाला हे करताय तुम्ही, आता म्हणाले स्वतःच डायरेक्शन करा, काय होणार नाही. आता त्या म्हणाल्यावर मला हसायला झालं. मी म्हटलं असं कसं घाणेकर नाही, पण घाणेकर त्यावेळेला काय बोलण्याच्या मूड मध्येच नव्हते, कारण हौसाबाईंचं त्यांचे जरा स्नेह
पहिले जे रेस्टॉरंट होते ते काढलं आणि त्याच्यातले 2 रील्स फक्त राहिले आणि सगळं वंशातला देवा शूटिंग नंतर मी केलं. आणि त्याचा क्लायमॅक्स मी बदलल्यामुळं पहिल्यांदा जो मांडवचा माझ्याकडून गैरसमज होता तो आणखी वाढला. कारण मी सुदीर्घ सांगितलं याचा क्लायमॅक्स याच्यात नाही. पुन्हा साहेब मामाची आठवण झाली. साहेब मामाला जसं क्लायमॅक्स पिक्चरचा पाहिजे तसं इथं नव्हतं. ती पुतळ्याची माळ जी असते ती त्याने अगोदरच सांगून टाकली होती. तसं नाही. म्हणून मी नंतर सीन तो लिहिला आणि मांडवीवर खाजगी मला म्हणायला चांगलं केलं पण मी बाहेर सांगणार की हे काय नाही काही बरोबर नाही. आणि त्या फरशीची फाईट घालून त्याच्यातून ती पुतळ्याची माळ त्या अडकून येते आणि नंतर त्यांचा एंड कसा होतो हे सगळं केलं आणि ते वंशात देवा पिक्चर अतिशय चांगलं चाललं. पण तुमचं नाव नव्हतं. माझं नाव आहे ठाणेकरांचं नाव डायरेक्टर. देवानंदबद्दल तसं मधुबालाबद्दल देवानंदबद्दल अशी खात्री होती का हा फार मोठा हिरो? माझी खात्री जी होती की देवानंद हा इमोशनल म्हणजे हा नंतरचा त्याने गाणी हिरो फार चांगला झाला की हिंदीतला तर तो अतिशय इमोशनल. कारण काय सेंटिमेंटल भाग जो आहे तो दिसायला चिकणा वगैरे आहे आणि या दृष्टीनं तो होईल असं मला वाटतं. मोठा आर्टिस्ट होणार याच्याबद्दल खात्री होती. पण काय टाईपचा होणार हे माहिती. पण तो जो पॉप्युलर झाला ना तो त्या मारामारी वगैरे जी पहिली टॅक्सी ड्रायव्हर आमची जी होती ना त्याच्या आहे ना परंतु तो चिकणा म्हणूनच पॉप्युलर चॉकलेट हिरो. कारण दिसायला तो देखणं पोरीनं तो अतिशय आवडायचा की सगळे यंग म्हणजे तर मला काही वेळेला हे माहिती आहे दिलीप कुमारचं पिक्चर जर ते एका गावात दुसरीकडे लागलेलं असलं आणि देवानंदचं जर आपण दुसरीकडे लागलं असलं तर पहिला रट देवानंदच्या याला जास्त होत. कारण देवानंद इतका पॉप्युलर झाला की मुंबईतल्या कॉलेज मधल्या पोरींच्या कोर्स मध्ये देवानंदचे फोटो असतात आणि त्याचा मला एक अनुभव आला. त्यात माझ्याकडे गोंदेकर म्हणून एक आर्ट डायरेक्टरचा तो स्नेही होता तर तो मी पोरी कोल्हापूरच्या आणि त्याच्या घरी गेलेलं असताना त्याची मुलगी विल्सन कॉलेज तेव्हा ती आली कॉलेज सुटल्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो तर पर्स ठेवला आणि ती आत गेली. तेव्हा मी म्हटलं पर्स घेतली आणि म्हटलं तो ओरिडोर म्हणाला त्यात तुझं म्हटलं मला माहिती आणि तेवढ्यात ती आली मग काका पर्स उघडायची काकाच म्हटलं मी उघडला आणि उघडून मला हे केलं देवानंदचा फोटो म्हटलं म्हणाले अहो सगळ्याच मुलींच्या याच्यात देवानंदचा फोटो असतो. एवढा तो पॉप्युलर इतका पॉप्युलर अतिशय आणि त्याने हे केलं आणि मला वाटतं सगळ्यात तो जो टिकून आहे ना जे अशोक कुमार जसा टिकून आहे तसा हाय टिकून आहे त्याचं कारण नंतर त्यानं शांताराम बापू सारखा विचार केलेला असला पाहिजे असं माहिती. शांताराम बापू जसे एस्टॅब्लिश स्टुडिओ तसं ते भाऊ सगळे चेतनानंद तो आणि विजय म्हणजे फॅमिलीमध्ये आलं आणि स्वतः हिरो झाल्या कारणानं नवीन हिरोईन आणणं आणि बजेट मध्ये पिक्चर बसवलं ते केलं आणि स्वतः प्रोड्युसर डायरेक्टर वगैरे सगळं झाल्या कारणानं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे धंदा टिकवून ठेवण्याची जी असेल तो जसा शांताराम बापू आहे तसा देवानंदला आहे. म्हणून देवानंद शेवटपर्यंत राहिला अशी माझी समजा नाही. बरोबर मधुबाला काय किंवा देवानंद हे दोघंही तसे डिसेंट किंवा पंक्च्युअल हो अतिशय पंक्च्युअल. मधुबाला तर असं की 9:30ला जर शूटिंग असेल तुला सांगावं लागत नसेल की तुम्ही मेकअपला बसा किंवा अमक करा. बाकीच्या काही हिरोईनना सांगावं लागायचं पण ती स्वतः सगळ्या गोष्टी करून 9:30च्या अगोदर 15 मिनिट ती बाहेर येऊन बसलेली असेल. मेकअप करून सगळ्या ड्रेपरी सुद्धा करून सगळी तयार अशी असेल की तुम्ही बघ आणि ते तिनं आयुष्यभर मेंटेन केलं मरेपर्यंत म्हणजे कामं करत होती तोपर्यंत. एक तिच्या बरोबर तिनं जे केलं ते तिकडे म्हणजे हिंदी तिकडे गेल्यानंतर माझ्या वेळेला तर मला तिनं केव्हाही काही शूटिंग असंही हे केलं. कारण काय मला ती मानत होती तिचे वडील हे मानत होते परंतु तिकडे गेल्यानंतर तिनं दुसरी एक गोष्ट केली की 6:30ला पॅकअप म्हटल्याबरोबर पॅकअप ती अर्धा जरी शॉट असली 6:30 वाजली की ती उठली गाडीत जाऊन बसली. पण पंक्च्युअल तिचं म्हणणं असं होतं की तुम्ही वेळेला सुरू करा या दृष्टीने ती अतिशय आणि प्राणबद्दल म्हणा नाही तुमच्या अपराधीमध्ये क्रांतिकाराची भूमिका
हा तो प्राण तो 48 मध्ये पाकिस्तान मधून जी माणसं पळून आली त्यापैकी तो. आणि रामसिंग त्याला घेऊन माझ्याकडे मी हुडकतच होतो कोण आहे. तर त्याला बघितल्याबरोबर मला असं वाटलं की हा सात्विक चांगल्या चेहऱ्याचा अशा रीतीचा मनुष्य आहे आणि याला एक पाकिस्तानचं अंडरग्राऊंड जो आहे त्याचं हे द्यावं आणि देखणंही आहे. कारण मला 2 साध्य करायचं होतं. त्यांच्या घरात तो राहणार कारण हा नोकरीला जाणार हिरो आणि घरी तो राहणार. आणखी ही तरुण नुकतंच लग्न झालेली मुलगी मधुबाला. तेव्हा संशय बायकोचा संशय यायला हा दिसायला सगळ्याच दृष्टीने चांगला आहे. म्हणून मी त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला सांगितलं साहेबांना आणि त्याची जी तिथली परिस्थिती त्यानं वर्णन केली स्वतःची घरची सगळं जे काही होतं तो तिकडे हिरो होता पांचुलीला आणि त्याचा स्वतंत्र टांगा होता लावला आणि अतिशय मजेत रंगेल असा मनुष्य होता. तेव्हा याला पंचायती म्हणून हिरोला मी 700 रुपये पगार केला रामसिंगला आणि याला 1000 रुपये पगार द्यायला सांगितला. साहेब म्हणाले अहो काय चालायचं. साहेब म्हणा चांगलं यायचं आणि मला त्यावेळेला माहित नव्हतं पण नंतर हे समजलं की तो तिकडचा हिरो होता. पण तो अतिशय कमच्या जॉली मजा करणारा वगैरे. त्याला शॉटच्या वेळेला हुडकायला अरे कुठे गेला प्राण म्हणून ओरडलो मी. कारण मी थोडस ओरडतही ते हा काय करायचं धोय का राग कमी व्हायच्या वेळेला तो दिवेचे जड वर्ण जे लाईट्स टाकतो आपण ते फळीवर कोणाच्या तरी गप्पा मारत बसलो आणि काही नाही. आणि मग त्याला होतं तिथं कुठंतरी असायचं पण कुठंतरी असायचं पण अतिशय लाईव्हली आणि अतिशय चांगल्या रीतीनं त्यानं काम केली आणि मग तो फारच मोठा झाला. पण तो विलन जो झाला ना तो फार पाकला. आणि नंतर मला ज्या वेळेला भेटला त्यावेळेला मला भेटलं साहेब तुम्ही अपराधीमध्ये रामसिंग डल्ल्यावर ती गाणी कथा तुमची मला इतकी आवडली होती. मला हिरो तुम्ही करा पण रामसिंग मला घेऊन आला होता कसं बोलू म्हणून बोललो नाही. परंतु म्हणायला लागला ती कथा जर असती मी तर तू अतिशय चांगली केली असती. पण मी म्हटलं माझ्या डोकीमध्ये अफेल्लो जो आहे तो हिरो रान दांडगट वरचा मजला नसलेला मनुष्य जर असला तर तो काही जरी कसं जरी वागला तरी त्याच्याबद्दल रुपण्यास येईलच ना. पण ते काय जरा काही गोष्टी अशा झाल्या. अपराधीला तुमचं नाव लेखक म्हणून होतं. हो लेखक दर्शक अपराधीनंतर मग तुम्हाला प्रवास चित्रपट मिळाला की नाही. कारण त्यानंतर तिथं ज्या काही गोष्टी होत्या त्याच्या अगोदर मिळणार न मिळणार याच्याही अगोदर प्रकाशच्या विजय भटनी मला बोलतो कारण त्यांनी ते पिक्चर पाहिलेलं होतं अपराधी आणि म्हणून मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मी विचारलं की तुम्ही पिक्चर आणि त्याचं टेकिंग सगळं चांगलं केलं पण तुम्ही कॉमेडी कराल का. तर मी म्हटलं कॉमेडी करायला काय हरकत नाही कारण मी पूर्वी नाटकात जी कामं केली आहेत ती सगळी फार्सिकल कॉमेडीचीच कामं केली आणि प्रेमवीरही माझं जे होतं ना ते असं कॅरेक्टर होतं. माझा डान्स आहे प्रेमवीर. तर ह्या सगळ्या गोष्टीवर मी त्यांना म्हटलं मला कॉमेडी करता येते. तर म्हणाले आमच्याकडे एक कॉमेडी कथानक चांगला आहे. शादी की रात आम्ही त्याचे आणि मिस्टेकन आयडेंटिटी जे असते ना तशी इथे हे करतात. तर म्हणायला लागले वाचूया करूया. आणि आपला जो गोविंद हा होता ना हिंदीचा डॉक्युमेंटरी वगैरे करणारा कोण श्रीनिवास जोशी नव्हे त्याच्यापेक्षा त्याच्या बरोबर येणारा तो जो होता ना त्याच ते कथा. आणि मग तिथे आम्ही त्या कथेवर हे केलं आणि त्यांनी सांगितलं माझ्याशी त्यांचं डायरेक्शन कॉन्ट्रॅक्ट. मग त्यात हिरोईन गीता बरी आणि मी म्हटलं रहमान आणि राज कपूर याला जर असले राज कपूर नवीन होता त्यावेळेला नुकतं कुठे अजून त्याचं हे माहित होतं तर ते म्हणायला लागले राज कपूरचं जमायचं परंतु रहमानला घेऊ म्हणून रहमानला घेतलं. आणि मग त्या दुसऱ्या कॅरेक्टरसाठी अरुण म्हणून त्यांचा पूर्वी हिरो स्टेशन मास्टर वगैरे झाली होती त्यावेळेचा तेव्हा ते घेतले आणि तिथं सगळं शूटिंग मी कॉमेडी म्हणजे राहत होतो पुण्यात पण जाऊन ते सगळं केलं. म्युझिक कोणाला होतं त्यावेळेला महेंद्र सिंग म्हणून नवाळा घेतला. त्याच्या अगोदर गोविंद म्हणून एक गोविंदराव काहीतरी गोविंदराम त्यांचं म्युझिक 2 गाणी होती परंतु ती काही हे झालं नाही आणि त्यांचं तर काही पैशाच्या ह्याच्यात मतभेद झाले. मग शेवटी महेंद्र सिंग आमचा जो
तो पंजाबी शीख, हो. तर त्याची गाणी घेतली महेंदर सिंग. हा? महेंदर सिंग. महेंद्र महेंद्र सिंग. आणि त्यातलं एक गाणं मी जवळजवळ सांगतो ना 12 मिनिटच घेतलं, एवढं मोठं गाणं. आणि ते मग तिथं नाही सॉरी ते पण ती जी महेंद्र सिंगच्याकडनं गेलो त्याचंही होतं, ते गाणं असं मोठंच होतं, परंतु ते पॉप्युलर फार झालं. आणि मग त्या शब्द आठवतात का? शब्द काय आठवणार, तो एक होतं त्याच्यामध्ये कलकत्ता चली, आणि तिथं मराठी मुंबई आई, आणि तिथं मग आमचं झालं वगैरे, अशा सगळ्या प्रत्येक ठिकाणी ती प्रॉव्हिन्स मध्ये निवडणाऱ्या प्रॉव्हिन्स असं ते गाणं होतं. ते फार चांगलं गाणं. ते माझं तिथं आणखी बाकीच्या काही गीतावाली बद्दल मला फार, कारण गीतावाली जी वागली ती इतकी चांगली बाई असेल सिनेमाच्या ह्याच्या साधारण होती, पण तिनं 2-3 गोष्टी मला तिथे माझ्याशी बोलून नंतर स्नेह झाला. तिच्या घरी मी जायला जेवायलाही मला बोलवलं. एक मला त्याच्यातलं जे गाणं होतं त्या गाण्याच्या वेळेला तिनं सांगितलं मला जरा बांधेसूदपणा पाहिजे, फ्लॅट होत. तेव्हा मी म्हटलं या गाण्यात होता मी तुला एक अमुक एक टाईप घेणार आहे. तशी मला घरी घेऊन गेली आणि ती पॅन्ट घालून टाकली, कारण मला पॅन्ट घालून पाहिजे, आणि पॅक केली आणि म्हणायला लागली यावर तुम्हाला जे पाहिजे ते नाही आहे माझ्याकडे. अगदी मोकळे, अतिशय विनोद करणं वगैरे सगळ्या गोष्टी अतिशय आणि वागणारी शादी के रात नंतर मग कुठलं picture? शादी के रातच्या नंतर मी हिंदी पिक्चर साठी प्रयत्न करतो, परंतु तसं लवकर काही त्यावेळेला मिळेल. आणि कारण थोडस स्वतःच हे होतं, पण मी एक बघितलं तिथे की लोकांच्या मध्ये मिक्स होणं ही अत्यंत आवश्यक बाब. आणि तिथं मिक्स होण्याला मुंबईला एक थोडीशी पिण्याची बैठक संध्याकाळची पाहिजे, आणि अगदी फ्रेंडशिप वगैरे सगळी पाहिजे. पण माझा नेचर जो होता तो, मी जरी सिनेमात आलो आहे तरी मी जो रामकृष्ण माझ्या आयुष्यात जो आलाय विवेकानंद क्लब मध्ये असताना, तर ते मला काही गोष्टी वाटत. कारण पहिलं रेकॉर्ड द्यायच्या वेळेस मला वाटतं मी सांगितलं की तिथं पिण्याचं माडगुळकर सुधीर वगैरे तुम्ही देऊ, कारण मला ते पैसे नको आहेत. तसं इथं सुद्धा मी कुठे काही करायचं नाही असं म्हणून ठरवलं. पण एवढ्यात काय झालं की रामसिंग पिक्चर सुरू करायचं, अगोदर त्याचं गुरुदत्तच्या बरोबर बोलणं झालं आणि ते अनाउन्समेंट झाली होती कश्मकश, आणि त्याप्रमाणे 30,000 रुपये त्यांची स्टोरी खर्च केली. स्टोरी त्यांच्या कोणाची माझ्या ध्यानात नाही. मला त्याला तो बोलत असे, मी जाऊन बसत असे. म्हणजे गुरुदत्त सगळं त्याच्यात काम करणार वगैरे सगळं झालं, पण त्यांची काय झालं कुणाला तो भांडण. आणि रामसिंगला आपण प्रोड्युसर झालो हे नाही, परत मग रामसिंगचं मला पण पुण्यात, कारण मी नंतर काय जात की तुम्हीच या आणि माझं पिक्चर आता तुम्ही करायचं. मग असं ठरलं की कथाटुकडी परत किंवा इंग्लिश पिक्चर, त्या पिक्चर मध्ये फास्कर कॉमेडी पिक्चर, त्या इंग्लिश पिक्चरचं नाव मला डबा आठवत, परंतु राधाकृष्ण म्हणून जो प्रभात मध्ये होता त्याचा आवाज होता असं बोलणारा, तो कामं करायचं आणि कॉमेडीची करायचा. तर चांगलं उत्तम अतिशय उत्तम, आणि त्याला लिटररी सेन्स फार चांगला, तो लिहायचं सुद्धा अतिशय. आणखी त्याचा आमचा रामसिंग मुळच नाही होता, तेव्हा मी तिथे मला ते जेवायला बोलवायचे, कुठे बाहेर जाण्याच्या ऐवजी जेवा वगैरे असं, तर ते ठरलं त्याच्यावरची कॉमेडी करायची. आणि मग ते मला रामसिंगला परत सांगितलं. अर्थात मी म्हटलं नाव तुझं बाकीच्यांचं द्या, कारण इंग्लिश पिक्चरचं जे आहे ते आपल्याला काय नको आहे, पण डेव्हलपमेंट केली. आणि ती जी होती त्यात एक असं होतं की एक्स्ट्रा मुलगी कथानकात जी आहे ती हिरोईन होती, सिनेमाच वेगळं ऍटमॉस्फिअर. तर त्या याच्यात ते करायचं ठरलं. त्यानंतर
नंतर आम्ही त्याला नाव मग जे दिलं ते सोमका नोट हा आणि गीतावरी ही हिरोईन आणि नंतर करण दिवाण हा हिरो. बर मी रामसिंगला सांगितलं करण दिवाण आता नको, ते नूरजहानच्या बरोबर त्याचं पिक्चर फार गाजलेलं होतं, परंतु त्याचं आता काही तशीही नाही. पण मी मग कोण पाहिजे, तर मी म्हटलं किशोर साऊला घेऊ, कारण तो अजून वरती यायचाच होता. अशोक कुमारचा नव्हता, अशोक कुमारचा किशोर साऊ नाही, सॉरी किशोर कुमार, किशोर कुमार. आणखी अशोक कुमारचा भाऊ. तर रामसिंग म्हणाला अपना झगड़ा हो जाएगा कभी न कभी, क्योंकि हमारा जो आदत है तो हीरो हो तो उसे ले लिया, वो नहीं आया तो क्या करेंगे. तो काही नाही, आपण करण दिवाणलाच घ्यायचं. आणि म्हणून ते करण दिवाणच्या बरोबर चर्चेत ते पिक्चर कॉमेडी जे लिहिलं गेलं चांगलं, झालं चांगलं. त्याच्यात मी म्हटलं तो पुन्हा मी डान्स गीताबालीचा घेतला, तो 12 मिनिटाचा घेतला, त्यामुळे टेरिटरी सगळे विकले गेले. नुसता डान्स दाखवत होतो आम्ही. आणि त्यात तो काळ असा होता की 2-3 रील बघितली का नाही की कॉन्ट्रॅक्ट होत आणि ते लोक पैसे देत. आणि असं करता करता मग ते पिक्चर आम्ही कम्प्लीट केलं. अगरवाल हा नंतर एक फायनान्सर होता, परंतु रामसिंग काय आपल्या स्वतःच्या स्वभावाचा म्हणून तो काही बाकीच्या याच्या दृष्टीने काय झालं नाही. महेंद्र सिंग पुन्हा तोच महेंद्र सिंग, कारण तो आमच्या ग्रुपमध्येच शेवटी झाला आणि त्याच्याबरोबर ते पिक्चर दिला. सोका नोटच्या नंतर मग मी अशी किरकोळ काही माझी ही झाली. माझी ह्याच्यात पिले हा तो एक गुजराती, माझं नाव आता ध्यानात नाही, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून होते. आणि त्यांनी अशोक कुमार, नल्ली जयवंत, नंतर उपी नायकचं म्युझिक, त्यावेळेला उपीला 30,000 रुपयात आणलं आणि आमचं पिक्चर 4-5 रील झालं तोपर्यंत 2 लाख मार्केट झालं. उपी नायक त्यावेळेला फार पॉप्युलर. परंतु त्यातही काही अडचणी आहेत. फिनान्सर आणि डिस्ट्रीब्युटर यांची काहीतरी त्याच्यात झटाझटी झाली. आणि जो करत होता, जो निर्माता होता ना, त्यानं पैसे घ्यायला सुरुवात. ते फिनान्सर जे होते ते माझ्याकडे आले, तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. म्हटलं पैसे आणणं नेणं हे माझा काय संबंध असतो, कारण मुंबईत बहुतेक असे किरकोळ जे निर्माते आहेत ते काय करतात की एक आता शूटिंगला एक काहीतरी 40,000 रुपये पाहिजे, तर ते स्वतःचे 10-15 हजार रुपये बाजूला काढून देतात आणि 25-30 हजारामध्ये सगळा सेट झाला पाहिजे. मग तो होत नाही, मग प्रत्येक वेळेला कुठेतरी अडकतं. आणि मग असं होतं ना, ती आपली तुमडी अगोदर सगळी भरून ठेवतात आणि पिक्चरवर खर्च करत नाही. हे मला माहितीच नाही, कारण मला धंद्यामधल्या काही गोष्टी मला कधीच जमल्या आणि मी केल्या नाही. आणि माझं काय होत असेल की मला कथाकार केल्यामुळे इकडे कथा माझी आणखी डायरेक्शन माझं अर्थात, त्यामुळे मला पैसे भरपूर मिळायचे. परंतु ही होईलच अशा रीतीचं काय, म्हणून ते पिल्या. अशोक कुमारचा मात्र त्यात स्नेह झाला आणि अशोक कुमार अतिशय मला घरी जेवायला बोलवणार आणि बाकी सगळं बोलणार. त्यांच्या सगळ्या शूटिंग मिटिंग, त्याची कपॅसिटी काम करण्याची वगैरे या सगळ्या दृष्टीनं तो मोठा. त्याला ज्योतिषाचा आणि बुद्धिबळ तो. आणि आपला दोघ जण रहमान नाही, नागपूरचं काम आमच्या ह्याच्यात केलं, मराठी नट नागपूरचा, त्याच्याबरोबर नेहमीच असेल. तर ते सगळं आणि ऍटमॉस्फिअर सगळ्या याच्या ते सगळं कोरोना असतं तर तुम्हाला फायदेशीर, फार फायदेशीर झालं असतं, सगळ्या दृष्टिकोनातून झालं असतं. पण तिथं काय झालं, त्यानंतर बाबूराव पैनी मला परत एक कॉन्ट्रॅक्ट मायथॉलॉजी करायचं. मी म्हटलं मायथॉलॉजीला तुमच्या फेमस मध्ये त्यावेळेला तुमच्याकडे हे काय, तर ते म्हणाले मी सगळी म्हणजे सेट मटेरियल नाही म्हटलं कुठं जाणार, कारण प्रभात इकडे रिक्टोग्रेशन मध्ये गेलेलं होतं. तर ते म्हणाले करायचं, म्हणून त्यांनी खांब वगैरे त्यावेळेला त्यांनी 3 पिक्चर सुरू केले. गोपाळ बदामी म्हणून एक होता, आणखी नंतर बेडेकरांनी एक पिक्चर दिलं होतं, भोलाशंकर. आणि मला जे दिलं होतं ते चंद्रहास, त्याच्या कथेसाठी मला त्यांनी पहिल्यांदाच 1,500 अशी एक 2,500 रुपये मला दिलेली होती. आणि मी त्याच्यावर केलं होतं म्युझिकलाही हुसेन म्हणून एक होता, परंतु तुला नाव आणायचं सेम
लावायचा नाही, मुसलमान नाही, आणि कानात राजस्थानी होता, त्याची 2 गाणी आम्ही रेकॉर्डिंग केली. परंतु आणि माला सेनाचं वर मुहूर्त करायचं सुद्धा ठरलेलं होतं, परंतु ते नंतर ते अर्धच राहील. त्याच्यानंतर मी मग काही बाकीचं नाही. मग मी दुसरी गोष्ट, हे जे सुधीरच्या कडे जो आलो वंशाच्या दिव्याला, त्यात परत असं ठरलं की दुसरं पिक्चर करायचं, कारण त्यात त्यांना पैसा काही मिळाला नाही, तर विठ्ठल रखुमाई करायला किंवा विठ्ठल रखुमाई करायचं ठरलं. ते सुद्धा असं की सुधीरचा भाऊ लक्ष्मण तो संघाचं कार्य करतो आणि अतिशय चांगला, आणि त्यानं इथं पैसे जे पूर्वी आणले त्या वंशाच्या दिवसले पैसे सुधीर काय त्याला परत देऊ शकला. त्यामुळं तो म्हणाला आता आपण कोल्हापूरला करू, पण तो सुधीरला अण्णा म्हणायचा, आणि अण्णाची पैसे देण्याची पोझिशन नाही, आणि मी सगळ्याच कर्ज करून बसलो, तेव्हा काय करायचं, तेव्हा तुम्ही मला सांगा. तर मी त्याला सांगितलं की संताकडे कुठलं तरी जाऊया. तर संत काय करायचे वगैरे काय, तर काय करायचं राहिलं, तर म्हणायला लागला संतांच्या पेक्षा मग त्या विठ्ठलावर पिक्चर केलं तर म्हटलं माझ्या डोक्यात हे झालं की अरे फसलाच आयडिया सांगितलं, सगळे संत एकत्र करून विठ्ठल रखुमाई आणि तो 7 संत एकत्र केले, आणि पहिलं कुंडलिक झाल्यापासून म्हणजे पहिला कृष्ण हा जो आहे हाच विठ्ठल आहे. ती रुक्मिणी रुसून इथं पंढरपूरला बसलेली आहे, आणि तिची समजूत काढायला कृष्ण आलाय, आणि कुंडलिकाने वीट टाकल्यावर तिथे आहे. तिथून तुकारामाचे कळसपर्यंत 7 संत मी जिंकले. लेखन तुमचं, लेखन माझं होतं. अर्थात त्याचं नाव शेवटी सुधीर फडके म्हणाला लक्ष्मणाला देऊया का, तर मी म्हटलं देऊया, कारण मला काही त्याची नव्हती, परंतु म्हणून कथा म्हणून लक्ष्मणाची, परंतु पटकथा संवाद वगैरे सगळे. त्यावेळेला आणखी एक गोष्ट सांगायची होती की गोनी दांडेकरांना स्क्रीन प्ले घ्यायची इच्छा होती, म्हणून सुधीरनं त्यांना माझ्याकडे आणलं. तर मी म्हटलं मला काही वेळ नाही, कारण काय तर तुम्ही नुसती ही गोळा करा माहिती, आणि या दृष्टीने आपण मग काय करायचं ते ठरवूया. तर मग ते थोड्या दिवसाने गेलेच, कारण काय की त्यांना त्याच्यात काही दम वाटला नाही, त्यांची परिस्थिती, त्यांना पैसे पाहिजे, आणि सुधीर काय कोणाला पैसे देणार नाही, त्यानं कधी कोणाला पैसे दिले नाही. तर या याच्यामध्ये ती विठ्ठल रखुमाई जे केलं ते कोल्हापूरला जाऊन केलं, कारण काय हा लक्ष्मण म्हणाला पण इथं करायचं नाही, कारण सुधीरचा त्याच्यावर कंट्रोल होता, कारण मला ती पंचायत केली. कारण मी काय म्हणत होतो इथं डेक्कन मध्ये करू, कारण डेक्कन मध्ये पूर्वी कानोपत्र झालेली होती, आणि सगळा विठ्ठलाच्या देवळाचं सीन इथं तयार होत, ते सगळे काम होत, ते आपण इथं करू म्हणजे पैसे वाचतील. तर तो म्हणाल ते पडले तर, आणि कोल्हापूरला आम्ही मग आर्ट डायरेक्टरला पंढरपूरला पाठवून खांबाचे साईज वगैरे करून 8,500 रुपये 1950 सालची गोष्ट आहे, त्यावेळेला खर्च करून ते दिवस विठ्ठलाची मूर्ती वगैरे सगळे आम्ही केली. आणि मग तिथे शाहू मोडक कृष्ण, उषा किरण पिढी, आणि कारण तो दृष्टांत होणं वगैरे सगळ्या याच्या दृष्टीनं, आणि त्यावेळेला मला काम करावं लागलं, कारण सुधीरचं हे सगळे गोंधळ नेहमीचे जसे तसं कुंडलिकाला कोण नाही. मग कारण काय शंकर कुलकर्णी ज्या वेळेला करायचा तर तो गोटा करायला पाहिजे, कारण त्या इकडे पूर्वी जो कुंडलिक जुन्नरकरणी केला होता तो केस राखून ज्ञानेश्वरांच्या सारखा केला होता प्रभातच्या. मी म्हटलं प्रभातला ते शोधून केलं, प्रभात होती तिथे नाथपण त्यांनी कारण सांगितलं वगैरे, परंतु खरा जर हे बघितलं तर तो भटजी आहे, तर त्याचा गोटा पाहिजे, शेंडी पाहिजे, सगळं पाहिजे. ज्ञानेश्वर सुद्धा तसेच असतील, कारण ब्राह्मणाची मुलं आहे, बाकीचं काय असणं शक्य नाही. तर त्याप्रमाणे कुंडलिकाच्या बाबतीत म्हटलं मी ते शंकर कुलकर्णी नाही म्हणा. दुसरा विवेकला विचारलं, विवेकही म्हणाला मी काय हे करून करणार, कारण त्यांची कामं चालू, आणि याचं शंकर कुलकर्णीचंही तेवढं एक मला वाटतं त्या शिवलीलेमधल्या ज्याच्यावर महानंदेवर एक पिक्चर सुरू केलं, तो आर्ट डायरेक्टर होता, त्यानं ते सुरू केलं, ते आले नाही. सुधीर आई मॅडम तुम्हीच करा, आता पंचायतीचा सेट बीट लावलेला, म्हणून मी ते पुंडलिकाचं काम. आणि दुसरं त्याच्यात वसंतराव सावकार म्हणून नाटकात तो अतिशय चांगलं काम, आणि गोपीनाथ त्याचा भाऊ गोपीनाथ सावकार तो सुद्धा प्रोड्युसर वगैरे नाटकांचे होते, आणि हे रघुवीर सावकार जो नाटक गाडणार त्यांचे चुलत घराणे, त्यांनी नामदेवाचं काम अतिशय उत्कृष्ट केलं, आणि गंधर्वांना तुकाराम
पिक्चरचे काम करायची इच्छा होती. त्यावेळेला बालगंधर्वांना आणलं आणि संबंध तुकारामाचं काम बालगंधर्वांनी आणलं. त्यावेळेला मला बालगंधर्वांची एक गोष्ट दिसली की बालगंधर्वांना प्रभातनं कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं आणि एकच पिक्चर करून त्यांना सोडलं का, त्यांना काही ते जमलं नाही असं सांगत असत की पाहिजे. तर तो त्यांचं तसं नव्हतं. माझी त्यांच्याबद्दलची फार जाळी की ते काय व्हायचे की शॉर्ट त्यांना सांगितलं की ते मूड मध्ये त्यांना नाटकाची सवय पहिल्या याच्या नंतर मूड मध्ये दुसऱ्या याच्यात तो वाढत जात. सिनेमात काय व्हायचं एवढासा शॉर्ट आणि एक काही शॉर्ट तर असे की 10 सेकंदाचे असतात, तर तेवढ्या वेळात त्यांना ऍक्शन यायची किंवा त्यांना ते करायला लावायचं आणि नंतर कॅमेरा पण सुरू करायचा. त्यांचं काम त्यात विठ्ठल रखुमाईमध्ये चांगलं झालंय आणि 5 अभंग त्यांना घातले. पण त्यात एक गोष्ट ज्या गडबड केली आणि ते सगळे घेतले किंवा मी म्हटलं तर तसं नको, कारण नागपूरला त्यांचा आवाज हे झालेलं आणि ती 63 वयाचे होते, परंतु तुकारामाला करेक्ट होते आणि इतका मनुष्य चांगला. इतकं तुम्ही त्यानंतर मला वाटतं 15-20 चित्रपट दिग्दर्शित केले, पण त्याचा आवर्जून उल्लेख करावा असे तुम्हाला तुमचे चित्रपट कोणते वाटतात? सगळ्यात माझा गाजलेला जो चित्रपट आहे तो मोलकरी. पुन्हा मला असं म्हणायचं आहे की साने गुरुजीच मला लाभले असं मला वाटतं, कारण मी डायरेक्टर झालो साने गुरुजींच्याच कथानकाला, रामाच्या शैल्यावर जे प्रभातचं आगे बढो केलं ते, आणि मोलकरी हे सिल्वर ज्युबिली पिक्चर, त्या मोलकरीचा एक उल्लेख करावा असं मला वाटतं. आणि दुसरं त्याच्या संबंधित विचारतो भूमिका कोणी केली? मोलकर्णीला प्रत्यक्ष सुलोचनाबाई शिवाय मोलकर्णी कोण? सुलोचनाबाई या तिला अतिशय योग्य. आणि परशुराम सामंत जो होता तो मी बापाच्या कामाला गेलो, तिथेही पुन्हा प्रश्न असा झाला होता की तो गोटा करणारा सरळ भटजी पाहिजे, कारण त्यावेळेला प्रत्येकाचं काय आलं होतं ते वरती वीग लावून करायचं. माझं राजा नेनेशी बोलणं झालं, त्याच्या अगोदर सांगायचं म्हणजे केशवराव दात्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी काम करावं अशी माहिती. पण केशवराव दात्यांनी कथा वाचल्यावर ते काय म्हणाले की माझं काम इंटरव्ह्यू पर्यंतच आहे, मरतो तो, मग कशाला म्हणाले मला नको, माझं काम सगळं असलं तर. मी म्हटलं मग ते नाही लागलं म्हणून ते रेट केलं. राजाने काय म्हणतो मी वीक लावून दाखवतो अगदी त्याचं ओळखणार नाही, पण मला ते आवडत नाही, कारण मला शूटिंग करायला ऍटलीस्ट पाहिजे, कारण मानेवर त्या वळ्या बेळ्या ओढतात, कारण काही वेळेला बॅक न कॅमेरा फिरवणं वगैरे, आणि एकदा गोटा सरळ असलेलं चांगलं. मग ह्यात कोण राहिलं तर परशुराम सामंत. माझा त्यांचा परिचय राजकमल मध्ये झाला, कारण राजकमल मध्ये आम्ही जेव्हा ते पैसा बोलतोय करत होतो त्यावेळेला ते परमनंट आर्टिस्ट होते, ते पूर्वी प्रभात मध्ये होते आणि नाटकात अतिशय कामं चांगली करायची. आणि जो भटजी मला पाहिजे होता, कारण ते दोघ जण भटजी असतात, म्हणजे तो भटजी आणि त्याची बायको हे दोघ जण मोलकर्णीमध्ये आपल्या मुलाला पैसा करून दक्षिणा आणून त्याला करता मोठा करतात. तो कलेक्टर होतो आणि नंतर आई वडिलांना विसरतो, हे कथानक होतं. तेव्हा हे कथानकाच्या वरती बापही तितक्याच आणि म्हणून त्यांना घेतलं, कारण ते गोटा करायला पाटील तयार झाले, कारण त्यांना फार मोठं सिनेमा तसं काम कधी मिळालंच. तेव्हा ते घेतलं आणि मग मोलकर्णीचं कथानकातही मला नेहमीचा माझ्या सवयीप्रमाणे मी बदल केलेले आहेत, कारण तो बाप वर परत पुन्हा जो येतो आणि तो सांगतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या ह्याच्यातल्या साने गुरुजींचे ह्याच्यातले सगळे बदल केले. आणि त्या वेळेला मी मग ते मोलकर्णी केलं. मोलकर्णीची आणि एक विशेष गोष्ट सांगण्यासाठी आहे ती म्हणजे अशी की हे कथानक शिर्क्या नवीन म्हणजे त्यांनी एक केलं होतं, पण माझी एका स्नेहानं त्यांची ओळख करून दिली आणि ते म्हणाले तुम्ही सांगा. आणि त्याच्या अगोदर इथं केळकरांच्या बरोबर आमचं बोलणं एक झालेलं होतं पिक्चर बद्दल, आणि ती नाटकातली गाणी घेऊन माझं एक कथानक होतं ते, तर ते माझं इथं रहित झालं, कारण त्या वेळेला
नमाडेने सांगितलं एवढ्या 80,000 तुम्ही बजेट दिलं होतं, यात पेटकर काय करणार, अशामुळे ते झालं. तेव्हा इच्छा गेल्यानंतर मोलकरी आणि माझा प्रश्न सगळा तिथं डिस्ट्रीब्युटर बरोबरही झाला. त्यानेही सांगितलं की पेटकर साहेब तुम्ही चांगले डायरेक्टर आहात माहिती आहे, परंतु तुमचं लक नाही म्हणून कोणीतरी सांगितलं आम्हाला. आता तो प्रॉपगंडा कुठून झाला होता तुम्हाला माहिती आहे. आणि सिनेमा लाईन मध्ये लक जर चांगलं नसेल तर त्या माणसाला घेत नाही, कारण ज्योतिषावर विश्वास ठेवून पैशावाले लोक जे आहेत ते फार करतात अशी माहिती समजत होती. पण त्या दिवशी डिस्ट्रीब्युटर बरोबर पंचोलीच तेच हे होते आणि ते म्हणाले पेटकर, अरे पेटकर बद्दल काय बोलतोस म्हणाले, त्यांना आगे पुढे फार उत्कृष्ट केलं. म्हणून मग ते झालं आणि शिर्केने मला तिथं जोर दिला. शिर्के म्हणाले काय की अहो म्हणायला लागले त्या डिस्ट्रीब्युटरला म्हणाले, अहो पेटकरच लक कशाला, पैसे घालणारा मी, लक माझं नको का, पैसे घे, पेटकर पैसे घेऊनच जाईल, लक माझं पिक्चर चाललं नाही ते माझा विश्वास. हो. मग त्याला संगीत कोणाचं लावलं? मोलकर्णीला वसंत देसाई. वसंत देसाई माझा स्नेहित की मला सांगितलं की नाटक जे केलं होतं आंधळ्याची शाळा, त्यावेळेला स्त्री पार्टी केली तेव्हा त्यांचं म्युझिक आहे. आणि कारण काय तो चांगलं होतं. आणि दुसरा एक प्रश्न झाला की सावळाराम हा शिर्केंचा दोस्त. पी सावळाराम. आणि पी सावळारामची गाणी घेताना मोलकर्णीमध्ये मी बॅकग्राऊंडला काय घेतलं की रामाची कथा जशी झाली आहे पुत्र वियोग, तसा या मोलकर्णीच्या कथेमध्ये हा बाप जो आहे हा मुलाला सगळं शिकवून भडकी आहे, पैसा पैसा करून त्याला शिक्षण देऊन कलेक्टर करतो आणि तोच पुढे आई वडिलांना विसरतो. तेव्हा त्याची गाणी आणि त्याचे रेफरन्सेस आपण ठेवायचे. म्हणजे रामाचं त्याचं हे कसं आहे, कारण मूळच्या ह्याच्यात सानेगुरूंच्या कथेत ते नाही बा, तर तो मी आणायचा त्याच्या पिक्चरच्या दृष्टीने ठरवला. तेव्हा ह्याला गाणी लिहिणारा म्हणजे माडगुळकर. पण शिर्क्यांचं माडगुळकरांच्या बद्दल चांगलं मत नव्हतं. तेव्हा त्यांनी सांगितलं माझा सावळाराम पहिल्यापासून स्नेही आहे, तो तर मी म्हटलं चल काय याला गाणी पाहिजे. पण शेवटी शिर्क्याने ऐकलं म्हणून माडगुळकरकडनं गाणं करून घेतलं. जे पहिलं जे आहे ना रामाचंदा हे आहे एक असं एक राम दिसावा वगैरे, ते गाणं अतिशय उत्कृष्ट झालं. आणि दुसऱ्या गाण्याच्या याच्या वेळेला मी डॉक्युमेंटरी करायला नागपूरला गेलो, तर तेवढ्या वेळात दुसरं गाणं एक लिहून त्यांनी दिलं, तेही त्यांना आवडलं. आणि तिसरं करायला ते बसले त्या दिवशी काय झालं की संस्कृत तिकडे तिकडे शब्द माडगुळकरच्या याच्यात असायचे. त्या शिर्क्यानं ते काही समजलं नाही. शिर्के म्हणाले याच्यापेक्षा जरा सोपे सीन करा की शब्द घ्या. म्हटलं माडगुळकर म्हणते एकदम रागात तुम्हाला काय समजतंय म्हटल्यावर ते शिर्के चिडले, बोलले नाहीत ते. मी आलो ज्या वेळेला तेव्हा मला म्हणायला लागले माडगुळकरांचे पैसे आहेत तेवढे देऊन टाका आणि माडगुळकर नको तुम्हाला. मग काय झालं काय, त्यांनी सांगितलं ते सगळं हे झालं. माडगुळकरला भेटलं, ते रहित झालं. पुन्हा सावळारामला घ्यायचं. आणि सावळारामचं आश्चर्य असं की सावळारामचं जे गाणं झालं त्यालाच सगळ्यांनी हे दिलं, देव जरी कधी भेटला कधी भेटला माग हवे ते माग म्हणा. आणि तेच गाणं सगळ्यात माझे सारे जीवन मम बाळा. तर तो परत पुन्हा मग ते हे झालं. आणि त्याची कॅरेक्टर्स ज्या त्या सुलोचनाबाई सारखीच आई दुसरी कोण, कारण सुलोचनाबाई पण बापाचा प्रश्न होता. कारण मला बाप पुन्हा गोटा केलेला भटजी देवळातला, कारण तो राजापूरला भटकी वगैरे करत असे. अशी तिथे गंगा येते ना, ते सुद्धा सीन घेतलेच मी. आणखी त्याला मग कोण बघायचं, तर राजाने काही गीत घालून करणार असं हे झालं. माझ्या डोक्यात पहिलं केशवराव जाते, पण ते म्हणायला लागले इंटरव्ह्यू पर्यंतच काम आहे, मला काही नाही. ते राहील. आणि परशुराम सामंताचा माझा स्नेह होता. पूर्वी राजकमल मध्ये आमचा पैसा बोलतो चालतं ना, त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारल्यावर ते म्हणाले मी गोटा बेटा वाटेल ते करायला नाही. आणि तेवढा मोठा रोल त्यांनी कुठे केला नव्हता. त्यावेळेला मी म्हटले सिन्सिअरली काम करणारा मनुष्य अतिशय चांगला होता. आणि त्यांना ते दिलं. आणि आर्टिस्ट इतके ते आई वडील अतिशय उत्कृष्ट झाले. आणि ते संबंध पिक्चर जे आहे ना ते पिक्चर मुलाची भूमिका खरी ऐकत असं होतं. आता सचिन जो प्रसिद्ध आहे तर त्याला त्याचे वडील घेऊन आमच्याकडे शिर्केंच्याकडे आले.
बर. आणि मी सांगितलं होतं की हा मुलगा अतिशय चांगला आहे, कारण तो देवानंदची नक्कल करायचा. हा. देवानंद कसा उभा राहतो, सिगरेट कशी ओढतो, ते त्यांना नकला करून दाखवल्या. लहान होता तेव्हा मी म्हटलं याला घ्यायला काय हरकत नाही. पण आम्ही कोल्हापूरला जे गेलो पहिल्या, तेव्हा नंतर तिचं काय झालं, तिथे एक मुलगा, तिथे कॅमेरामॅन आमचे सावेकर होते, त्यांनी एक आणला, शंकर सावेकर. आणि तो मुलगा अतिशय उत्तम त्यानंही काम केलं. आता कोणाला घ्यायचं इकडे तर बोललेलो होतो. तेव्हा शिर्क्याने मी सांगितलं आता तुम्ही त्यांना काय सांगायचं बघा. शिर्के म्हणाले आपल्याला पैसे कमी घेणारा माणूस पाहिजे, यांचे आई वडील बरोबर येणार, मुंबई येऊन त्यांची व्यवस्था ठेवणार, हे आपल्याला काही शक्यता नाही. हा मुलगा आणि फुकट काम करणारा आणि कोल्हापुरात सगळं राहणार आहे सगळे. मग त्याच्याकडनंच काम घेतलं आणि तो अतिशय चांगला मुलगा होता, त्याने गाणं बिणं सगळं उत्कृष्ट केलं. तेव्हा याच्यानंतर काय झालं, माझ्या डोकीत आत्र्यांचा प्रश्न होता. ते सांगितलं का नाही मी आत्र्यांच्या स्टोरी आत्र्यांनी लिहिली आहे ते नाही सांगितले. तर काय झालं की मला मोलकर्णीचं कथानक पसंत झालं, सगळं झालं. आणि ते कथानक सुरू करायच्या अगोदर वसंत देसाई म्युझिक डायरेक्टर ठरल्यावर त्याला सांगितलं, त्याने सांगितलं की अहो आत्र्यांनी याच्यावर फार सुंदर स्क्रीन प्ले हे लिहिलंय. शिर्क्यानं सांगितलं, मी नव्हतो. आणि शिर्केने मला सांगितलं वसंत देसाईंनी असं सांगितलं तुमचं, म्हणजे दोस्त म्हणाले. पण मी म्हटलं आत्रे जर असतील तर फार चांगलं लिहिलं असेल त्यांनी, तुम्ही हे करा. तर ते म्हणाले ऐका. तर म्हणाले नाही तुम्ही या. मी म्हटलं आत्र्यांच्याकडे मी येणार नाही. आत्र्यांची माझी पुष्कळ बाचाबाची झालेली, कारण त्या आगेवर साने गुरुजींच्यात मी जो बदल केलाय त्याच्यावर झालेली. तर ते म्हणाले बरं म्हणाले. ते गेले, त्यांनी ऐकलं आणि आले. विष्णुभवन लॉजवर मी होतो दादरला त्यांच्या इथे. आल्यावर म्हणाले पेटकर आत्र्यांच्या पेक्षा मला तुमचं जास्त आवडलं. बर आता मी म्हटलं हे नशीब जे काय म्हणतात ना ते हित आहे आणि हे नशिबानं झालं. नाही तर आत्रे एवढं मोठे आहे, मी मानतो त्यांना, जरी माझे त्यांचे मतभेद झालेले असले तरी तो अत्यंत मोठा माणूस त्याच्याशी करणं काय. परंतु ते मीच माझंच करायचं ठरलं. मग वसंत देसाईंनी ते मान्यता दिली आणि ते पिक्चर मी घेतलं. किती सालचं आहे मोलकरीण 60-61 साल असेल, म्हणजे तरी 25 वर्ष होऊन हो त्याला 24. तुमची आणखीन चित्रपटांची नावं आठवतात का? मराठी जी आहेत ना ती माझी तशी बरीच सारखी झाली आहे. माझ्या याच्यात झालं गेल्या विसरून जाऊन कॉमेडी आहे, बेबी नंदा आणि शशिकला आता हिंदीतली जी आहे ती आहे. आणि ते लिक्विडेशन पिरियड मध्ये प्रभात मध्येच केलं होतं. ते सेट्स त्यावेळेला प्रभातचं जे होतं म्हणून फार चांगल्या वेळा त्याच्यावर टीकाकार करणारे आहेत ना, त्या टीकाकारांनी लिहिताना लिहिलंय की हिंदी वळणाचा मराठी चित्रपट. कारण सगळी इकडचे मराठी चित्रपट डेक्कन स्टुडिओ जे व्हायचे ते सेट सगळे तुकडे तुकडे लावलेले. तेव्हा हे जरा याच्या चांगलं पिक्चर केलं म्हणजे मराठी माणसाला ते आपलं वाटत नाही, कारण त्यांना दरिद्री सेट्स किंवा काय असलं म्हणजे गरिबीतलं खरं खर्च असं वाटतं. त्या दृष्टीने तेही झालं. त्याच्यानंतर मी एक तूच माझी वहिनी म्हणून त्याची कथा पटकथा सगळं माझंच होतं. आणि त्यातही पुन्हा पंचायती अशी झाली की त्यात शाहू मोडकांना घ्यायचं ठरलेलं होतं, कारण एका विधवेच्या लाईफवर मी हे लिहिलं होतं. त्यात काय केलं होतं की विधवा आणि तिची एक बहीण, ती लहान बहीण आहे, इंदिराबाईंच्या 2 मुलीच. आणि त्या याच्यात राजा गोसावी ती लहानगी बहीण ती ही होती. सरला नाही याची बायको भारत भूषणची बायको पण अनुपमा नाही बरं राहू दे. तिची आणखी याची जोडी कॉमेडी असतात आणि ही विधवा सॅड आणि तिचं ज्याच्यावर प्रेम असतं तो जिवंत असतो. आणि त्या याच्यामध्ये ते अतिशय चांगलं पिक्चर झालं. पण त्याला प्रोड्युसर जो भेटला ना ते डब्यातच राहील. म्हणजे त्याचे एक गावाला कुठेतरी थोडे शो झाले. ते सौलाचनाबाई ते पिक्चर तिथं ऑपरेटरला सांगून ठेवलं होतं बॉम्बेला की त्याची ट्रायल असली की मला झाली, कारण त्यांना ते आवडायचं. आणि त्यात याचं असं की काम मला करावं लागेल, कारण शाहू मोडक त्या बजेटने याच्यात दिसत नव्हते. तेव्हा मला प्रोड्युसरनं सांगितलं, गुप्ते म्हणून एक मुलगा म्युझिक वगैरे देतो आणि त्याच्या यांनी सांगितलं
की हे करायचं. तर त्या मला मग तुम्ही करा म्हणून, कारण मी पूर्वी थोडस प्रेम याला केलेलं माहित होतं. तेव्हा मी सुलोचनाबाईंना विचारलं. तर म्हणाले, मी म्हटलं की तुमच्यावर मला काम करायला सांगताय, आता कसं करायचं, कारण हा ट्रॅजेडीचा दोघांचा भाग आहे. तर त्या म्हणाले करा की. म्हटलं तुम्हाला चालेल ना, मी काय दुसरे कोणाला बघायचं आहे? नाही नाही म्हणाले, शांताराम आठवलेने माझे बरोबर हिरोचं काम केलंय, तर तुम्ही जरा बरेच तरी दिसताय. आणि त्यावेळेला मी ते काम केलं, पण ते काही फारसं हे झालं नाही. नंतर चोरावर मोर मी केलं, उषा किरणचे वडील प्रोड्युसर आणि आत्रे साहेबांचं कथानक. पण ते कथानक ऐकल्यानंतर आत्रे मला म्हणाले होते, अरे ब्रह्मचारी मी 1.5 दिवसात लिहिलंय. मी त्यांना विचारलं होतं, संयुक्त महाराष्ट्राच्या गडबडीत तुम्हाला लिहून होईल का? ते म्हणाले त्याची नको, 4 दिवसात तुला लिहून देतो. आणि 4 दिवसाचं 4 महिने त्यांच्याकडे सकाळी जातो, परंतु ते काही बाकीचं हे करायचं नाही. आणि ज्या दिवशी नासे फडक्यांच्या विरुद्ध काहीतरी लेख लिहायचा, त्या दिवशी मला सांगायचे, तुम्ही तुमचे गुरुजी बघा त्यांची अक्कल आज लिहिलंय मी. तर त्या गोष्टी मला हे व्हायच्या. आणि ते चोरावर मोर झालं, त्यातही यात्र्यांचं माझं थोडस मतभेद झाले. मी म्हटलं गोष्ट नंतर जी झाली मी ती त्यांना नॅशनल हॉटेलमध्ये बसवून बंद करून मग लिहावी लागली. आणि ते काही पिक्चर तसंही झालं नाही, कारण त्याच्यात काही तसा हे नव्हता. अगोदर बोललेलो होतो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर एक सून लाडकी या घरची म्हणून, ती एक माई आयतोडेकर म्हणून होती कॉलेजच्या वाड्याला, आणि तिनं ती कथा लिहिली होती. आणि काळे म्हणून एक प्रोड्युसर होता, ती सगळी केली होती. याचे संवाद वगैरे सगळे माझं नव्हतं, ते दिनकर पाटलाच. आणि ते पिक्चर पण चांगलं बरं गेलं, ते काय वाईट गेलं नाही. याच्यानंतर एमशेटचं एक पिक्चर केलं होतं मी, कोण कोणाचं म्हणून, चित्तरंजन कोलटकर वगैरे सगळे मजुमदार वगैरे ते होते. ते पण ते हे झालं. त्याच्यानंतर मी कधीतरी लग्न माझे हे शिर्क्यांचंच, म्हणजे मुली ठराविक वया, आपण हा मुलगा नको तो मुलगा नको सगळे हे करतात, आणि मग पश्चाताप पाळायची पाळी येते. तेव्हा त्या विषयावर मी एक केलेलं होतं. त्यानंतर महत्वाची गोष्ट माझी म्हणजे मला गुजराती पिक्चर मी केलं, मोठी बा म्हणून. ते मोलकर्णीच होतं, परंतु सगळे गुजराती मदर टंग असणारे सगळे आर्टिस्ट घेऊन पुन्हा शूटिंग केलं. डबिंग नव्हतं ते. त्यात दीना गांधी, म्हणजे आता दीना पाटला सगळी आहेत ना ती, आणि बाकीची सगळी गुजराती नाटकं पाहिजे. आणि मदर टंग त्यांचे, आणि त्यांच्यात हातवारे डाव्या. त्यामुळे त्याला मला बक्षीस मिळालं आहे गुजरात गव्हर्नमेंट, बेस्ट डायरेक्टर, आणि त्याचे पैसे 1000 रुपये वगैरे. पिक्चर गुजरातीत कसं गेलं? गुजरातीतच मराठी मोलकर्णी सारखं नाही गेलं, कारण त्याच्यात एक चूक आम्ही झाली, म्हणजे जी समजली ती, की म्युझिक डायरेक्टर वसंत देसाई घेतले ते नको, कारण व्यास किंवा यांना कोणीतरी. परंतु त्यांनी काय केलं, जी होती ना चाल बेल सगळं ठेवून गुजराती शब्द घातले. ते जे मला जसं गुजराती आर्टिस्ट बदलले तसं गुजरातीच घ्यायला पाहिजे होता. परंतु त्यावेळेला काही इतर काही गोष्टी असतात, काही चुका डायरेक्टरच्या असतात, काही प्रोड्युसरच्या असतात, काही लेखक किंवा आर्टिस्ट लोकांचे काही काही वेळेला होतात, आणि काही वेळेला यशही काहींचे चांगलं नाही येतं, आणि काही वेळेला अपयशही येत असतं. त्याच्यापैकी हे झालं. त्यानंतर मी एक माय माऊली म्हणून पिक्चर केलं, ते अस्पृश्यतेवर होतं. आणि त्याची विनोदाचा त्याचा भाग सांगायचा तर थोडस सांगतो, मजेशीर आहे, त्यात काही हे नाही आहे. कारण त्यात महार आणि महारी नसतात, आणि ते गव्हर्नमेंट साठी करायचं ठरलेलं होतं. आणि त्याच्यात महारी गरीब आहे. चंद्रकांत की सुलोचनाबाईंना आम्ही घेतलं होतं, परंतु आम्हाला नंतर शूटिंग सुरू करायला वेळ होता, पण कॉन्ट्रॅक्ट सगळी शिर्केने करून ठेवली. आणि काय झालं, सुलोचनाबाई त्यानंतर त्या आपल्या याला गेल्या, फॉरेनचं आपलं मॉरिशसला गेल्या. आणखी तिकडून ते टूर करून युरोप सगळीकडनं आल्या. आल्यानंतर सेट लावलेला होता कोल्हापूरला. तेव्हा त्या स्टुडिओमध्ये येताना मी त्यांना बघितलं नाही, एकदम वाटतं खाली का. तर म्हणाले काय झालं, काय म्हटलं काय झालं, तर तुम्ही आरशात बघा म्हणजे समजेल. ते एवढ्या जाड होऊन आल्या होत्या. तेव्हा म्हटलं ही म्हारीण, हिला जेवायला मिळत नाही असं मी पेंट केली आहे, आणि आता तुमचं काय करायचं. त्या म्हणाल्या मग तुम्हाला बदलायचं असलं तर विचार करा म्हणाले. म्हटल्यावर मी म्हटलं ते शिर्क्यांना विचारायचं, मी काय विचारणार.
ते शिर्केने सांगितलं ते काही करायचं नाही, बाईच पाहिजे आपल्याला, कशी असू दे काय असू दे. आणि आम्ही ते पिक्चर केलं. ते पिक्चर गव्हर्नमेंटने त्याच्या कॉपीज, त्यामुळं फिनान्शियली नुकसानी आमच्याकडे कुठे नाही. आणि शिर्के अत्यंत व्यवस्थित हिशोबी असल्या कारणानं कुठल्याही पिक्चर, त्यांच्या 5-6 पिक्चर्स केले, पण कुठल्याही पिक्चर मध्ये मिनिमम नाही, त्यांचं मिनिमम गॅरंटी ते घेत असतात. कारण मराठी माणसाला मिनिमम गॅरंटी घेण्याचं बंदच झालेलं, कोणीही देत नव्हतं. आणि कम्प्लीट पिक्चर दाखवल्यानंतर डिस्ट्रीब्युटर बोलणार, नाहीतर कोणी नाही. पण यांना तो जो सिंधी मनुष्य जो होता ना, तो त्याच्याशी मोलकर्णीला जे यश मिळून त्याला पैसे मिळत होते. कारण मोलकर्णी आमचा खर्च आहे ना, तो 1,35,40,000 आहे आणि 8.25 लाख रुपये पहिला शेअर त्यांना मिळालाय. त्यामुळं त्यांनी आम्हाला 4-5 पिक्चर्स जी केली ना, ती सगळी मिनिमम गॅरंटीच्या कॉन्ट्रॅक्टवर त्यांनी केली आहे. याच्यानंतर माझी आणखी बरीच सारखी झालेली आहे, परंतु ती काही सांगत नाही आता. आणि मग एक हिंदी मग तुम्हाला ह्या सगळ्या गडबडीत मिळालं? हो, हिंदी माझं काय झालंय, जय राधे कृष्ण म्हणून कलर्ड हिंदी पिक्चर ते केलं. त्याची गोष्ट हिंदी माणसाचीच होती. आणि तो संतोषी माता लिहिणारा त्याचं ध्यान हे नाही, तर त्याच कथानक होतं, स्क्रिप्ट होतं, ते हिंदी बरं गेलं. कास्ट मध्ये ती अनुपमा होती राधेच्या, आणि रंधवा जो होता तो कंसाला होता. आणि आणि सत्यजित म्हणून एक मुलगा होता. आणि पण त्याचे म्युझिक त्याचं वसंत देसाईचं, परंतु ते सुद्धा त्यात थोडीशी डिफिकल्टी त्यातही आली. कारण काय की तो मुलगा जो होता ना, तो मध्ये पैशाची परिस्थिती आल्याबरोबर थोडा मोठा झाला. अरे बापरे, वेळ गेल्यामुळे मग त्यालाच घेऊन काम करण्यात त्याला काय बदल काही येत नाही. म्हणजे मागे एकदा राजा नेहमीच्या तारामतीमध्ये झाला होता मला वाटतं. आता मराठी लहान होता आणि नंतर मोठा झाला, ते खरं होतं बरेच वगैरे, अशा त्या गोष्टी झाल्या. आणि या सगळ्याच्या नंतर मला या सांगावं वाटतंय की मी प्रोड्युसरही झालो. कोणत्या पिक्चर ते तुम्हाला सांगायची म्हणजे एक विनोद आहे. कारण माझी स्वतःची इच्छा प्रोड्युसर होण्याची नव्हती, कारण आपली ती लायकी नाही असं माझं खात्री होतं. कारण पैसे मिळवणं स्वतः त्याच्यासाठी करणं हे नाही. पण माझे 2 स्नेही असे होते, त्यांना काय वाटलं कोणाला ते मला म्हणायला लागले, तुम्ही प्रोड्युसर व्हायचं, आम्ही तुम्हाला पैसे देतो. तर म्हटलं पैसे देतो म्हणजे काय, तर मी म्हटलं डिस्ट्रीब्युशन केल्याशिवाय मराठी पिक्चर फायदेशीर होत नाही, माझा अनुभव. परंतु हे एवढे पैसे कोण देणार, तर मला म्हणाले तुम्हाला किती लागतील. त्यावेळेला मराठी पिक्चरला 1.5 लाखाच्या आत काय होत नाही. पण म्हटलं मी जर केलं तर मी चांगलं करतो. आणि 1.5 लाखामध्ये डिस्ट्रीब्युशन आणि हे दोन्ही करू शकतो. तुम्ही देता का, ते मला दिले. समजा माझे जवळजवळ 30-35 वर्षाचे स्नेही, एक इन्कम टॅक्स मधला एक्सपर्ट त्याच्यातला आणि एक इन्कम टॅक्स मध्ये ऑफिसर. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही सगळे पैसे कुठून तरी मिळवलेले असते, तर ते म्हणायला लागले छे छे त्याचा काय प्रश्न नाही, आम्हाला कुठून देतात पैसे तुम्ही विचारायचे, आम्ही तुम्हाला पैसे देतो. म्हटलं किती देतात, तर ते म्हणायला लागले आत्ता किती पाहिजे. आत्ता म्हटलं 20,000 पाहिजे. ते म्हणाले 18,000 चालतील का. हो म्हटलं चालतील. तर 18,000 रुपये त्यांनी लगेच चेक दिला. आणि मी म्हटलं अरे काय सांगताय, खरं काय, तर हो म्हणायला लागले. म्हटलं मग असं करा, तुमच्या दोघांच्या बायकाच्या नावाचं अकाउंट उघडायचं आणि त्याच्यात पैसे ठेवा. त्याप्रमाणे लगेच ठेवले पैसे. ते जमाही झाले 2 दिवसात. मुंबईत सगळं हे झालं. मग म्हटलं आता काय हरकत नाही. मग मी काय केलं, मोलकरणीची जी कास्ट तीच कास्ट घेऊन कॉमेडी एक चांगली करावी असं माझ्या डोक्यात होतं. अर्थात सुलोचनाबाईंना काम नव्हतं, म्हणून मी सुलोचनाबाईंच्या ऐवजी फक्त रत्नमालाबाई लिहिली. आणि रत्नमालाबाई आणि ते आपला परशुराम सामंत, इकडे शरद तळवलकर आणि हे आपला रमेश देवन सीमा. आणि दोघं हे वडील नीलराव विचारायचे. एक विजोड जोडपी केली, शरद तळवलकर आणि इंदिराबाई आणि हे असे होते. आणि रत्नमालाबाई आणि शरद तळवलकर ही जुन्या संस्कारांना मुलीला हे करण्याची. आणि इकडे हा
म्हणजे रमेशचा बाप परशुराम सावंत आणि इंदिराबाई दुसऱ्या तरी तिला फॅशन वगैरे आपण नवं करावं आणि हा कर्मठ तिची बाप पहिला जसा होता तशाच ठेवला आणि ह्याच्यावर कॉमेडी असं एक नाव काय पिक्चरचं पिक्चरचं नाव जुनं ते सोन आणि ते पिक्चर सगळीकडे झालं आणि पंचायती अशी झाली त्या फिनान्सरनी मला 18च्या नंतर 2 वर्ष मला काही पैसे देऊ शकले नाही. अरे वा. आणि मग माझी पैसे आणि मग मी काय केलं की त्यांनी आणखी एकदा काहीतरी 5-7 हजार रुपये दिले एकूण 25,000 रुपये मिळाले आणि 25,000 मिळालं असं काय करायचं मग आमचा जो मोलकरणीचा डिस्ट्रीब्युटर होता त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं की बुवा तू हे त्याने बघितलेलं होतं अगोदर त्यानं पूर्वी मागितलं होतं तेव्हा मी म्हटलं हे बोला पण यांनी घातलेले 25,000 रुपये फुकट जाऊन येत म्हणून मी काय केलं CP आणि मराठवाडा ठेवलं आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी जी होती ना पूर्वीची म्हणजे तर तो सगळा भाग त्यांना महाराष्ट्राचा सगळा त्याला दिला आणि त्याच्याकडनं सांगितलं मिनिमम गॅरंटी पुन्हा तो शक्य कारण मला तो माहिती आहे एकदा तो शिसला गेली तर 25 तर आपली परिस्थिती मराठीची जी झाली मी 4 व्यसन नसल्यामुळे 4 पैसे साठवलेले ते घालवायला नको तेव्हा मी काय केलं की एवढ्या याच्यावर आणि त्यानं मला मिनिमम गॅरंटी दिली 63.5 आणि मी ते पिक्चर 85,000 केलं आणि ते पिक्चर 85,000 म्हणजे अवघड आणि सगळं ते काय केलं की त्यांना दिलं आणि त्यांनी ते लावलं त्याचे पैसे त्याला मिळाले कारण काय ते मला वाटतं याचा भारत मातेचा आणि त्या वेळेला याच्यात पैसे मिळत नसत मॅजेस्टिकला कारण परत प्रोड्युसरला काही शिल्लक उरायचीच नाही कारण त्यांची जी ऑर्डर होती ना ती जास्त होती 12,000 ब्लॅक अँड व्हाईट वगैरे सगळं असे ते परंतु त्या पिक्चरनं पहिल्याच आठवड्यात 36,000 रुपये शेअर आणि नंतर त्यानं पिक्चर जे लावलं ना ते निरनिराळ्या ठिकाणी आणि मग ते पिक्चर काय फारसं हे झालं नाही काय झालं मला माहित नाही कारण मला त्याच्यामध्ये काही नुकसान आले नाही पैची आणि अशा रीतीनं मी प्रोड्युसर झालो आणि तो प्रोड्युसर तिथंच तेवढा थांबलो पदरचे पैसे काय राहिलेले नाही फक्त मला मिळायचे पैसे तेवढे गेले त्याने तेवढं नुकसान झालं नुकसान थोडं बाकीचं काय पण चित्रपट सृष्टीचे संबंध सुटून आता किती वर्ष आता 9 वर्ष तर झाली कारण याच्यानंतर एक शेवटचं माझं जे पिक्चर झालंय ते माझा मुलगा त्यात जयश्री गडकर आणि डॉक्टर लाग प्रभातचं माझा मुलगा नव्हे प्रभातनं माझा मुलगा काढलेला आहे ते त्यांचं प्रभात आमचा जो प्रश्न होता तो जो माझा मुलगा प्रभातचा होता तो जनरेशन गॅप होतो जनरेशन गॅप आणि त्यांचं ते त्या दृष्टीने केलेलं हे पिक्चर म्हणजे प्रोड्युसर जवळ पैसा नाही शेवटी तो सुद्धा प्रोड्युसर जो देसाई तो मोठा हिंदीतला सुद्धा मोठा होता पुरण भक्त वगैरे हिंदीत ज्यानं केलेलं होतं तो होता परंतु त्यांची अवस्था सत्य वाईट आली त्याचा भाऊ विनोद देसाई जो होता ना त्यानं नागावरची पिक्चर्स हिंदीतली काढलेली पैसे खूप मिळाले पण ते दोघंही शेवटी अशा अवस्थेत आले होते त्यांचा माझा स्नेह होता आणि त्यांच्या घरी एक बैठक झाली होती हिंदी पिक्चर साठी ज्यावेळेला एस मुखर्जी देवानंद गुरुदत्त मी रामकृष्ण असे सगळे आम्ही बसलो होतो त्यात रात्री 1 वाजता सगळे प्याल्यानंतर मी ऑरेंजच पितो त्यावेळेला मी शुद्धीवर होतो आणि ते सगळे झाले होते त्यावेळेला या देसाईचं म्हणणं होतं की मी तुम्हाला एक पिक्चर देईन पण त्या हिंदीसाठी त्यांनी एकदा माझ्याशी हे केलं पण मला ते सगळं ऍटमॉस्फिअर आवडलं नसल्या कारण मी गेलो नव्हतो पण आता शेवटी तो काय म्हणाला माझीच परिस्थिती वाईट आहे किंवा तुम्ही मला मदत करा एक मराठी पिक्चर करूया तर म्हटलं करूया मग त्यानं पण गोष्टीचा प्रश्न परत काढला की गोष्ट मात्र माझीच पाहिजे पण त्यानं कुठली तरी गोष्ट होती आणि त्याच्यात बहीण भावाच्यासाठी अत्यंत स्वार्थ त्याग करते आणि भावाचं मूल मरतं तेव्हा आपलं मूल मेलय समजून आपल्या नवऱ्याला सांगत नाही आणि ते मूल भावाचं म्हणून तिच्या बायकोला बरं वाटावं अशासाठीच कथानक तसं व्यवस्थित होतं पण ते जुन्या टाईपचं होतं आणि त्यावेळेला फारसं मोठं आता बदल तर व्हायला पाहिजे होतं कथेमध्ये तर त्यात त्यांनी काही माझा हे केलं नाही एवढं तुम्ही माझ्यासाठी करा म्हणाले आणि मग तो ज्योतीचा प्रोड्युसरही त्यात आपला शापूरजी तो त्याचा दोस्त बैठकीतला
ते शापूर जी ने मला केलं पेट्रोल आदेश केले कारण मैं भी मदत कर रहा हूँ कारण त्यानेही काही मदत केली आणि नंतर ते पिक्चर लागलं. परंतु ते पिक्चर आहे तसं काय फारसं चाललं असं झालं. एकच झालं ह्या धंद्यामध्ये मला जे यायचं होतं प्रभातला जे डायरेक्शन मिळायचं होतं ते मला मिळालं. माझं समाधान. सिनेमा धंद्याबद्दल अनेक लोक सिनेमा वाईट आहे ना मग काय असं म्हणतात. मला सिनेमा धंद्याबद्दल माझं मत वाईट नाही. सिनेमा धंदा अतिशय चांगला आहे पण तो चांगल्या माणसाने करावा असं म्हणतात. आणि काय होतं की नेमकं काय होतं सिनेमा धंदा येतात कारण एकदम रुपयाचे 100 रुपये दुसऱ्या कुठल्या धंद्यात होणार आहे याच्यात होणार. पण पिक्चर पडण्याबद्दलही तक्रार पण ती जी माणसं असतात ती माणसं नंतर राहत ती दुसरंच काहीतरी त्यांचं होतं. ती जी व्यवस्था याच्यात होऊ नये ही मला जी काही ही झाली त्या दृष्टीनं मी हे झालो आणि माझं सिनेमा धंद्याबद्दल वाईट मत करू नये. म्हणजे चित्रपट व्यवसायात तुम्ही जे आला हो त्याच्याबद्दल समाधानी आहे. समाधानी आहे. मला जे करायला मिळालं ते आहे समाधानी आहे. मला सिनेमा धंद्याने जे पैसे दिले तेही माझे व्यवस्थित आहेत. मी 5 नावही दिलं नाव नाव आता मोठमोठ्या आर्टिस्ट बरोबर कामं करायला मिळाली. ते मिळालं हिंदी मराठी दोन्हीतले सगळं मिळालं. परंतु म्हणून मी सगळा समाधानी आहे माझ्या ह्याच्यात. परंतु एकदम टापण गाडी वगैरे असं काही झालं नाही. पण माझं काही नसताना मी तांदूळ गोळा करणारा मुलगा मला स्वतःच घर झालं. मी तुला माहिती आहे इथं जर मी प्लॉट घेतला होता तर तो मोठाच प्लॉट घेतला परंतु माझ्या कुठल्याही तक्रारी त्याच्याबद्दल नाही. पण माणसं काही होतात आणि धंदा हा अशाच साईडला का जातो याचं गुण मला अजून काही उरलेलं नाही. आणि माझी जी दुसरी एक अवस्था होती की आमचे स्नेहीच आम्हाला जे त्रास देतात तर कोण पहिल्यांदा वगैरे हे सगळे बात सोडून द्यायचे. परंतु हा धंदा पुढे न्यायला पाहिजे. आणखी तो स्वतःच्या मालकीचा असला पाहिजे. मदर टंग आपली जरी मराठी लोकांची तरी ती सुधारली पाहिजे. आणखी हिंदी हा धंदा आपण व्यवस्थित रीतीने इकॉनॉमी केली करून जर मोठा करता आला तर तो केला पाहिजे. कारण मराठीत काय होतंय एखाद दुसरं पिक्चर फार मोठं होतंय माणसं पैसे मिळत जात नाही असं नाही. परंतु जो ऑल इंडियाचा धंदा आहे तो भारत एक असा आहे तो सगळा त्या दृष्टीने करण्याला आपल्याला व्हायला पाहिजे. पण आता ते काय पुन्हा नशीब आहे त्याच्यावर होणार असेल तर कोणाला सुचेल तर